सप्रेम सविनय जैवी. तथागत सम्यक संबुद्धांनी संपूर्ण विश्वाला शांतीचा मार्ग दिला. सम्राट अशोकांनी तथागतांचा बुद्ध, धम्म, संघ, प्रज्ञा, शील, करुणा, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या सर्वांना विश्वामध्ये प्रचार प्रसार केला. काय केला सम्राट अशोकांनी? या सगळ्यांचा प्रचार प्रसार केला. संत कबीरांनी तथागतांची प्रज्ञा, शील, करुणा, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या विश्वात रुजवली. महात्मा फुलेंनी आरक्षणाची संकल्पना मांडली. महात्मा फुलेंच्या त्या आरक्षणाच्या संकल्पनेला राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात कार्यान्वित केली आणि बहुजनांना आरक्षणाचा फायदा करून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण विश्वातील असे एक महामानव ठरले, ज्या महामानवाने आपल्या संपूर्ण कालखंडात आणि आपल्या एकाच आयुष्यात माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणारी मनुस्मृती जाळली. तर त्याच महामानवाने त्या एकाच कालखंडात, त्या एकाच आयुष्यात माणसाला माणसाचे माणूसपण म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारं भारतीय संविधान लिहिलं. आणि त्या भारतीय संविधानात तथागतांचा प्रज्ञा, शील, करुणा, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यांची कायद्या रूपाने गुंफन केली. आणि तो कायदा रूपाने गुंफन करून भारतीय संविधान या देशाला अर्पण केलं. आणि म्हणून गायक पुढच्या कडव्यात म्हणतात, कायदा भीमाचा फोटो गांधीचा, कायदा भीमाचा फोटो गांधीचा, शोभून दिसतो का नोटावर, शोभून दिसतो का नोटावर, किती शोभला, किती शोभला असता भीम नोटावर, टाय अन कोटावर, टाय अन कोटावर, किती शोभला, किती शोभला असता भीम नोटावर, टाय अन कोटावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 24 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधींनी संपूर्ण मतदारसंघ मिळावेत, याच्या संपूर्ण मतदारसंघ बहुजनांना मिळू नयेत यासाठी उपोषण केले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठाम होते, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्या भारतामध्ये बहुजनांना शासनकर्ती जमात बनवायचं होतं. आणि जर बहुजनांना शासनकर्ती जमात बनवायचं असेल तर त्यांना स्वातंत्र्य मतदारसंघ मिळाले पाहिजेत. परंतु महात्मा गांधी याच्या विरोधात होते. आणि मग गांधीजींना, महात्मा गांधींना त्यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करारावर सही केली. त्यात गायक म्हणतात, खरा देशप्रेमी ठरला भीम घटनाकार, विद्येलाही पूर्ण उरला असा विद्याधर, देशा सावरलं त्या महात्मा गांधींना तारलं, देशा सावरलं त्या महात्मा गांधींना तारलं, पेनाच्या त्या टोकावर, पेनाच्या त्या टोकावर, किती शोभला, किती शोभला असता भीम नोटावर, टाय अन कोटावर, किती शोभला, किती शोभला असता भीम नोटावर, टाय अन कोटावर. भारताला स्वातंत्र्य मिळत होतं, स्वातंत्र्याची चळवळ चालू होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये BSc पदवी घेत होते. आणि तेव्हा भारतातले स्वातंत्र्य चळवळीचे नेते लाला लजपतराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटतात आणि म्हणतात, बाबासाहेब स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील व्हा. बाबासाहेब लाला लजपतरायांना म्हणतात, लालाजी मुझे जो है आपको तो अंग्रेजों से स्वातंत्र्य प्राप्त करना है, लेकिन मुझे दो बार स्वातंत्र्य प्राप्त करना है. लालाजी विचारतात का बाबासाहेब कसं? आपल्याला सुरुवातीला इंग्रजांपासून भारताला मुक्त करायचं आहे, परंतु मला माझ्या बहुजनांना त्या स्वातंत्र्य भारतात देखील तुमच्यापासून मुक्त करायचं आहे. आणि मग पुढच्या कडव्यात गायक म्हणतात,
राष्ट्रपिता गांधी जवाहर होते, त्यात एक महान भीमराव नेते. ना कधीच हारले ना मागे सरले, ना कधीच हारले मागे ना सरले. केला इशारा त्या बोटावर, केला इशारा त्या बोटावर. किती शोभला, किती शोभला असता भीम नोटावर. टाय अन कोटावर किती शोभला, किती शोभला असता भीम नोटावर. टाय अन कोटावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहून फक्त बहुजनांना न्याय मिळवून दिला नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहून संपूर्ण विश्वातीलच नव्हे, संपूर्ण भारतातील सामान्य माणसापासून इंडस्ट्रियलिस्ट, भाग भांडवलदार या सर्वांना न्याय मिळवून दिला. आणि म्हणून गायक पूच्या कडव्यात म्हणतात, सत्यहित सर्वांचे पाहिले, म्हणून आज स्वातंत्र्य टिकून राहिले. सत्यहित सर्वांचे प्रेमाने पाहिले, म्हणून आज स्वातंत्र्य टिकून राहिले. मित्तल अंबानी, मित्तल अंबानी ऋणी भीमाचे, मित्तल अंबानी ऋणी भीमाचे. थोर उपकार टाटावर, थोर उपकार टाटावर. किती शोभला, किती शोभला असता भीम नोटावर. टाय अन कोटावर किती शोभला, किती शोभला असता भीम नोटावर. टाय अन कोटावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवडता पुत्र राजरत्न याचा मृत्यू होतो. रमाई एकटी पडते, बाबासाहेब एकटी पडते, परंतु बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गोलमेज परिषदेला जावं लागतं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे बंधू बाळासाहेब म्हणतात, अरे भीमा, तू रमाला अशा अवस्थेत सोडून कुठे चाललास? तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, दादा, पैशाअभावी, औषधांअभावी माझ्या राजरत्नाचा मृत्यू झाला, परंतु मला या भारतातील 7 कोटी बहुजनांना पैशांअभावी आणि औषधांअभावी मला त्यांचा बळी घ्यायचा नाही, म्हणून मला आज गोलमेज परिषदेला जावंच लागेल. आणि मग त्या पूच्या कडव्यात गायक म्हणतात, कोटी कोटी या दिनांचा भीमवाली ठरला, कोटी कोटी दिनांचा भीमवाली ठरला. बहुजनांच्या हितासाठी देशोदेशी फिरला. अमोल कीर्ती गाजे भूवरती, अमोल कीर्ती गाजे भूवरती. सर्वांच्या ओठावर, सर्वांच्या ओठावर. किती शोभला, किती शोभला असता भीम नोटावर. टाय अन कोटावर किती शोभला, किती शोभला असता भीम नोटावर. टाय अन कोटावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात पसरली होती. संपूर्ण विश्वातील बलाढ्य असा अमेरिका देश आणि त्या बलाढ्य अमेरिकेसारख्या देशाचे सर्वात महान शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी म्हणतात, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य म्हणून संबोधले असते. आणि म्हणून गायकीच्या कडव्यात म्हणतात, कायदा भीमाचा, फोटो गांधीचा, शोभून दिसतो का नोटांवर, शोभून दिसतो का नोटांवर. किती शोभला, किती शोभला असता भीम नोटांवर. टाय अन कोटावर किती शोभला, किती शोभला असता भीम नोटांवर. टाय अन कोटावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवले येथे संकल्प केला, मी हिंदू धर्मात जन्माला आलो कारण ते माझ्या हातात नव्हतं. मी हिंदू धर्मात जन्माला आलो कारण ते माझ्या हातात नव्हतं, पण कदापि मी हिंदू धर्मात मरणार नाही कारण ते माझ्या हातात आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ 21 वर्ष या भारतातील सर्व जाती धर्म पंथाचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेबांनी अखेर आपला संकल्प पूर्ण केला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी
अशोक विजयादशमीच्या दिवशी नागवंशच्या नागपूर या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण बहुजनांसह म्हणजे 5 लाख अनुयायांसह बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपला संकल्प पूर्ण केला. आज आपण त्या 14 ऑक्टोबर 1956 या धम्मदीक्षेचा वर्धापन दिन साजरा करत आहोत. या वर्धापन दिनानिमित्त मला देखील काही संदेश द्यायचा आहे. तो संदेश म्हणजे आता तरी जागा हो रे बहुजना, आता तरी जागा हो रे बहुजना, नको करू धागे दोरे उपवास तापवास 33 कोटी देवांचा, नको करू धागे दोरे उपवास तापवास 33 कोटी देवाचा. बहुजनांनो आता तरी ग्रहण करा 22 प्रतिज्ञा. बहुजनांनो आता तरी ग्रहण करा 22 प्रतिज्ञा. त्यानेच होणार उद्धार संपूर्ण विश्वाचा, त्यानेच होणार उद्धार संपूर्ण विश्वाचा, त्यानेच होणार उद्धार भारताचा, त्यानेच होणार उद्धार भारताचा. बहुजनांनो त्यानेच होणार उद्धार आपला, बहुजनांनो त्यानेच होणार उद्धार आपला, उद्धार आपला, उद्धार आपला. थँक्यू, धन्यवाद, जय.